डिपार्टमेंट ऑफ हेल्थचं बघितलं तर आपण या 3 जे इनिशिएटिव्ह AI चे आहे ते आपण सुरुवात करणार आहे. पहिले आहे चाइल्ड नरिश AI, याच्याबद्दल थोडक्यात माहिती मी आपल्याला पुढे देणारच आहे मित्रांनो. दुसरा आहे AI क्लिनिकल चॅटबॉट आणि तिसरा आहे एक्सरे अनालिसिस. येस, आपण एक छोटासा व्हिडिओ बघू, त्याच्यात आपल्याला थोडक्यात माहिती दिलेली आहे, त्याचं एक्सप्लेनेशन मी आपल्या सर्वांना लगेच करेन. सिंधुदुर्ग मधल्या सरकारी रुग्णालयांमध्ये आता एक क्रांतिकारक यंत्रणा कार्यरत झाली आहे, AI हेल्थ सूट. यामध्ये अंगणवाड्यांमधील लहान मुलांच्या वजन, उंची आणि आहाराच्या डेटावरून त्या मुलाला कुपोषणाचा धोका आहे का हे स्वतः कळवणारा एक बुद्धिमान AI सल्लागार तयार झाला आहे. डॉक्टरांसाठीही आता एखाद्या रुग्णाची प्रकृती पाहून औषध निवडणं सोपं होणार आहे. हजारो मेडिकल रिपोर्ट्सचा अभ्यास केलेली AI प्रणाली डॉक्टरांना मार्गदर्शन करणार. एक्सरे किंवा सिटी स्कॅनचे प्राथमिक निदान आता 30 सेकंदात 92% अचूकतेसह मिळत आहे. हा सगळा डेटा पूर्णपणे सुरक्षित पद्धतीनं वापरला जातोय. आता मी मेड AI या ऍप्लिकेशन बद्दल माहिती देणार आहे. या ऍप्लिकेशन मध्ये AI डॉक्टरांना वैद्यकीय सेवा देताना मदत करतं. चाइल्ड नरिश AI हे मॉड्यूल तालुका ते जिल्हा स्तरावर कुपोषित बालकांची ओळख करून त्यांच्यावर उपाययोजना करण्यास मदत करतं. गावागावातील स्त्रोतांमधून मुलांची उंची, वय व वजनाची माहिती घेऊन AI त्यांचे वर्गीकरण करतो. डॉक्टर साहेब, आपल्याकडे या जिल्ह्यामध्ये किती कुपोषित मुलं असावीत? साधारण 58 मुलं आहेत. बघा, आपल्या जिल्ह्यामध्ये 58 मुलं आहेत. या 58 मुलांना AI प्रकारे आपण कसं ट्रॅक करणार? तर त्यांच्यामध्ये कोणतं न्यूट्रिशन द्यायची गरज आहे, त्यांचं जेव्हा मेडिकल चेकअप केलं जाणार तर कोणतं न्यूट्रिशन कमी आहे, कोणतं पोषक तत्वांना त्यांना गरज आहे, याच्यानंतर ज्या कन्सर्न अधिकाऱ्याला आपण सांगितलं आहे याच्यामध्ये आपण मास मेसेज डिस्पॅच पण सुरू करणार आहेत की ज्या कन्सर्न अधिकाऱ्याला आणि कर्मचारीला आपण जे सांगितलं आहे त्यांनी ते काम केलं आहे की नाही, त्याच्यानंतर ते पोषक तत्व दिले आहेत की नाही, कोणत्या तारखेला दिलं आहे, हे सगळं ट्रॅकिंग जे आपल्याला डिफिकल्ट जात होतं ते ट्रॅकिंग याच्या मदतीने सोपं पडेल. आता पुढचे 25-50 वर्ष हा महाराष्ट्रातला नाही देशातला पहिला AI युक्त जिल्हा म्हणून आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख होणार.